सकाळची वेळ दिल्लीतल्या एका नामांकित हॉटेलमध्ये लोक गाढ झोपेत होते. कुणालाच कल्पना नव्हती की पुढच्या काही मिनिटात इथे मृत्यूचं तांडव होणार आहे. अचानक आग आग असा आरडाओरडा सुरू होतो. चहूबाजूंनी धुळीचे काळे लोट पसरतात. बाहेर पडण्याचा एकमेव रस्ता आगीच्या बक्षस्थानी पडलेला असतो. जीव वाचवण्यासाठी लोक थेट 5व्या आणि 3ऱ्या मजल्यावरून खाली उड्या मारू लागतात. काय घडलं होतं त्या दिवशी दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये, कशामुळे तब्बल 21 जणांना आपला जीव गमवावा लागला, जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. घटना आहे दिल्लीच्या पॉश समजल्या जाणाऱ्या मालवीय नगर परिसरातली. इथे फ्लोरिस्टे नावाचे एक 5 मजली हॉटेल आहे. सकाळी साधारण 8:50च्या सुमारास अचानक या हॉटेलच्या रेस्टॉरंट भागाला आग लागली. पाहता पाहता ही आग इतकी भीषण होती की काही सेकंदातच संपूर्ण 5 मजली इमारत आगीच्या विळख्यात सापडते. हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक आणि रुग्णालय उपचारासाठी आलेले लोक मुक्कामी होते. जशी आग पसरली तशी आतमध्ये एकच पळापळ आणि गोंधळ निर्माण झाला. पण सर्वात मोठी अडचण ही होती की या हॉटेलला बाहेर पडण्यासाठी फक्त एकच रस्ता होता आणि तिथेच आग लागली होती. इमर्जन्सी एक्झिट नसल्यामुळे लोक आतमध्ये अडकले. अशा वेळी आजूबाजूचे स्थानिक लोक मदतीसाठी धावून आले. तिथे समोरच एक गाद्यांचे दुकान होते. त्या दुकानदारानेही तत्काळ आपल्या दुकानातील गाद्या रस्त्यावर आणून अंतरल्या, जेणेकरून वरून उडी मारणाऱ्या लोकांचा जीव वाचू शकेल. 1ल्या आणि 2ऱ्या मजल्यावरून लोक या गाद्यांवरती उड्या मारून सुखरूप वाचले. पण 3ऱ्या आणि 5व्या मजल्यावरून उड्या मारणाऱ्यांना गंभीर दुखापत झाली. एका महिलेचा तर वरून उडी मारल्यामुळेच जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला 7 गाड्या पाठवण्यात आल्या होत्या, पण आगीची भीषणता पाहून गाड्यांची संख्या वाढवण्यात आली. जवानांनी शर्तीने प्रयत्न करून तब्बल 60 ते 70 लोकांना इमारतीतून बाहेर काढलं. पण दुर्दैवाने या दुर्घटनेत 21 जणांचा होरपळून आणि गुदमारून मृत्यू झाला, तर अनेक लोक गंभीर जखमी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूमध्ये काही परदेशी पर्यटकांचाही समावेश असल्याची भीती वर्तवली जात आहे. कारण शेजारीच असलेल्या मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी आलेले परदेशी नागरिक या हॉटेलमध्ये राहत होते. दिल्लीतील या अग्निकांडामुळे पुन्हा एकदा कमर्शियल इमारतीमधील सुरक्षेचा आणि नियमांच्या उल्लंघनाचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे. एकच मुख्य रस्ता असणे आणि पुरेशी अग्निशामक यंत्रणा नसणे निष्पाप लोकांच्या जीवावर बेतले. जर स्थानिक लोकांनी तत्काळ गाद्या टाकून मदत केली नसती तर हा आकडा मोठा झाला असता. मंडळी, अशा व्यावसायिक इमारतींमध्ये इमर्जन्सी एक्झिट नसणे हे किती योग्य आहे? तुमच्या मते या निष्पाप 21 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? प्रशासनाचा निष्काळजीपणा की हॉटेल मालकाची बेफिकिरी? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. लाईक आणि शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.